उतन संघ आपण शतरक्षण सजवा. एक चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. अब्बास भाई यांचा संघ फ्रेंड्स 11 मीरा रोड आपल्याला पाहायला मिळतोय आजच्या दिवसामध्ये. खरं तर आज जर पाहिलं तर मुंबई परिसरातील अर्थातच मीरा भाईंदर परिसरातील संघ या क्रीडा स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. एक चांगलं क्रिकेट, क्वालिटी दर्जाचं क्रिकेट आशापुरा बॉईज अर्थातच जियांशी नायगाव या संघाच्या माध्यमातून आपण ही क्रीडा स्पर्धा पाहतोय. आरके दादा अर्थातच रणजित दादा किणी यांचं खूप चांगलं योगदान या क्रीडा स्पर्धेसाठी आणि खरं तर त्यांची देखील उपस्थिती या क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर पालघर जिल्ह्याचे ते उपाध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टी. टीसीपी लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण ही क्रीडा स्पर्धा पाहतोय. खरं तर खूप चांगलं टेलिकास्ट महेंद्र भगत दादांचं टीसीपी लाईव्ह आपल्याला पाहायला मिळते आणि खरं तर खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. चला दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आपण यायचा आमच्या समालोचन कक्षामध्ये. 5 षटकांचा हा सामना असणार आहे. दोन्ही संघाच्या कॅप्टनने लक्षात ठेवायचं. जबरदस्त आयोजन नियोजन खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून दरवर्षी या मैदानावरती क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं जातं आणि याही वर्षी आपण ही स्पर्धा पाहतोय. खरं तर साई स्पोर्ट्स क्रिकेट क्लब आणि आशापुरा ग्रुप यांच्या माध्यमातून सातत्यानं क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात. दीपेश दादा दिंडेकर यांची अपार मेहनत खरं तर आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत, परंतु तन मन धन या क्रीडा स्पर्धेसाठी दीपेश दादा दिंडेकर यांनी देखील दिलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय. त्यामुळे सर्वांचं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आजच्या दिवसामध्ये अक्षयजी साटम सर आपल्याला जर पाहिलं तर समालोचकाच्या भूमिकेमध्ये आणि पहिल्या सत्रामध्ये आपण उतनचा डेमिल मालिया यांचा देखील आवाज ऐकला. जाऊया मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक पहिला, गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल. हो यावेळेस पहिला तर फक्त चेंडूला दिशा दिली ऑन साइडला, फक्त केवळ चेंडूला ढकललं. मिड विकेटला फिल्डर होते, फक्त सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती 1 या आकड्यावरती. यज्ञेश गोदावरीकर गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. खरं तर आयोजक देखील आहेत, परंतु गुणलेखकाची भूमिका देखील खूप चांगल्या पद्धतीनं त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. हो यावेळेस पाहिला तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होते, फिल्डर नाही आहे. बॉल सीमारेषा ओलांडतोय, फलंदाजाच्या बॅट मधून येतोय चौकार. अकिबच्या बॅट मधून चौकार आलेला आहे. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. खरं तर चेंडूला दिशा दिली. लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मधून अगदी हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय 4 धावांसाठी आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 5 या आकड्यावरती. 5 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गॉडसन आपल्याला पाहायला मिळतोय आणि गॉडसनच्या विरोधात हा चांगला फटका पाहायला मिळाला. खरं तर इथून जर पाहिलं ना तर पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये गॉडसनला चांगली गोलंदाजी करावी लागेल. त्यासाठी तो जाणला जातो आणि त्याच्या विरोधात आकिबच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. फ्रेंड्स 11 मीरा रोड एक चांगल्या धाटणीचा संघ आहे. या संघाचा कॅप्टन जर पाहिला तर आश्विनला तुम्ही पाहताय आणि जबरदस्त कामगिरी या संघाची आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. ओव्हर द विकेट. हो यावेळेस पाहिला तर ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू. इट इज अ वाईट बॉल. खराब चेंडू पाहायला मिळतोय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 6 या आकड्यावरती. पहिला चेंडू जर पाहिलं ना तर चांगला पाहायला मिळाला, परंतु तदनंतर त्याच्या विरोधात चौकार आला आणि इथे जर पाहिलं तर गॉडसनच्या माध्यमातून चुका होत आहेत. इथे व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव खर्च होते. ओव्हर द विकेट. गॉडसन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. हो यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय. शॉर्ट फाईन लेगला फिल्डर आहे, तिथे फिल्डिंग चांगली आहे. 1 धाव मिळते लेग बायच्या स्वरूपात आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती 7 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये भरपूर सारे प्रश्न विचारलेत गॉडसननं. इथे जर पाहिलं तर अगदी लाऊड अपील केली, पंचांनी स्पष्ट नकार दर्शविला. अगदी जर पाहिलं तर शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न अकिबने केला, अपयशी ठरले. आणि इथून जर पाहिलं ना तर एकदा मिळते फ्रेंड्स 11 मीरा रोडला या मॅच मध्ये. स्ट्रायकिंग एंडला सौरभला तुम्ही पाहताय, सलामीला तो दाखल झालाय. अगदी 5 षटकांचा सामना आणि 60 पेक्षा जास्त धावा बनवाव्या लागतील. कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये
60 पेक्षा जास्त धावा देखील चेस झालेल्या आहेत. खोलात टाकलाय यावेळेस पाहिलं तर चांगला ड्राईव्ह कव्हर क्षेत्रामध्ये ड्राईव्ह केलाय. कव्हर ड्राईव्ह फिल्डर आहे डीप मध्ये. फक्त सिंगल मिळते सौरभला. सौरभच्या खात्यामध्ये 1 धाव आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. वकार तुर्किया यांचं देखील खूप चांगलं योगदान. ते देखील लक्ष केंद्रित करतायत या क्रीडा स्पर्धेमध्ये. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गॉडसनला तुम्ही पाहताय. गॉडसन किका ओव्हर द विकेट. हो यावेळेस फुल टॉस चेंडू मिड विकेटला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. चेंडू हवेत आहे काऊ कॉर्नर फेस मध्ये. त्या ठिकाणी फिल्डर पोहोचतायत. चेंडूला स्टॉप केलाय आणि तत्पूर्वी सौरभला 2 धावा या चेंडूवरती मिळतील. खरं तर फुलटॉस चेंडू होता अक्षयजी आणि इथे मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला परंतु एलिव्हेशन भरपूर जास्त डिस्टन्स कमी होतं. परफेक्ट टायमिंग करू शकले नव्हते आणि इथे जर पाहिलं ना तर 2 धावा. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 10 या आकड्यावरती. आकिबच्या बॅटमधून हा स्ट्रोक आला होता खरं तर आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर आकिबने केला आणि तिथून जर पाहिलं तर अगदी आकिब अडचणीमध्ये सापडलेच होते. फिल्डर पोहोचले नाही आणि तिथे 2 धावा. चांगलं क्वालिटी दर्जाचं क्रिकेट आपण पाहतोय कालच्या दिवसामध्ये. आरके एंटरप्राइजेस अकलोली या संघाने काय जबरदस्त कामगिरी केली. शेवटच्या 6 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता होती आणि यतीन पाटीलच्या बॅटमधून आलेल्या धावा अकलोली संघाला टॉप 3 मध्ये घेऊन गेलाय. गॉडसन किका. हो यावेळेस देखील प्रश्न विचारलाय. समोर सापडलेत आकी. पहिला धक्का या मॅच मध्ये. फ्रेड सेल्वर मीरा रोडला बसतोय. फलंदाज बाद. खरं तर क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न आकिबने केला. पायचीच्या स्वरूपात पहिला धक्का या मॅच मध्ये बसतोय. आणि उत्तन संघासाठी पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते. उत्तनच्या गोलंदाजानं विकेट हॅट्रिक घेतली तर त्या गोलंदाजाला आदरणीय सन्माननीय वकार तुर्किया यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. पहिल्या षटकाचे देखील संपलं आणि प्रथम फलंदाजी करत असताना फ्रेंड्स 11 मीरा रोड या संघाने धावफलकावरती धावा जोडल्या. त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 धावा. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सॅनियो बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेला आहे आणि स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय सौरभला. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना जुनैद आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट. यावेळेस पाहिला तर खेळण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु चांगला चेंडू पाहायला मिळतोय. सॅनियोच्या माध्यमातून पहिला चेंडू टाकत असताना या ठिकाणी डॉट चेंडू आला. यष्टांच्या बागे बॉनी मुंबईकर आपल्याला पाहायला मिळतोय यष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये. सॅनियो पहिला चेंडू टाकत असताना इम्प्रेस करतोय. खूप चांगला चेंडू त्याचा पाहायला मिळाला. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. हो यावेळेस फटका फसला. स्वतः गोलंदाज चेंडू खाली जेल कंप्लीट करेल का? यस. अजून एक धक्का या मॅच मध्ये फ्रेंड्स 11 मीरा रोडला बसतोय. सौरभ बॅक टू द पेव्हिलियन. या षटकामध्ये पहिला चेंडू डॉट आणि दुसऱ्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली. अगदी राजेशही थाटामध्ये तो गोलंदाजी करतोय आणि चांगल्या पद्धतीने गोलंदाजीचं आकलन या षटकामध्ये सॅनियोच्या माध्यमातून पाहायला मिळते. खरं तर इम्प्रेस करतोय. पहिल्या षटकामध्ये गॉडसन किकानं 10 धावा खर्च केल्या. एक महत्वाची विकेट त्यांनी प्राप्त केली. आकिबला बाद केलं परंतु या षटकामध्ये सौरभ देखील बाद झालाय.
जबरदस्त गोलंदाजी सॅनिओच्या माध्यमातून पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानावरती शादाब दाखल होतोय. खरं तर इथून भागीदारी करावी लागेल, सिंगल डबल्स घ्याव्या लागतील आणि जेव्हा जेव्हा संधी मिळेल ना तेव्हा मोठा फटका देखील एक्झिक्यूट करावा लागेल या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट सॅनिओ. हो, यावेळेस पाहिलं तर फ्रंट फुटला येऊन डिफेन्स करण्याचा प्रयत्न जरूर केलाय. चांगला चेंडू पाहायला मिळतो. आणखीन एक चेंडू डॉट सॅनिओच्या माध्यमातून. काय गोलंदाजी, सुरुवातीच्या 3 चेंडू वरती फलंदाजांना शांतच ठेवलाय या मॅच मध्ये. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी राजेशाही थाटामध्ये गोलंदाजीचं आकलन करतोय सॅनिओ या मॅच मध्ये. अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी नियोजित ठिकाणी गोलंदाजी केली जाते, फलंदाजाला रीड केलं जातं आणि तदनंतर गोलंदाजी या मॅच मध्ये पाहायला मिळते. हो, यावेळेस आणखीन एक चांगला चेंडू. बॉबी मुंबईकर तिथे प्रयत्न करतायत परंतु सिंगल मिळेल. झेल उडाला होता. चांगला प्रयत्न यष्टिरक्षकाने केला परंतु शॉट फाईन लेगला फिल्डर होते. बॅकअप सिंगल मिळाली फलंदाज शादाबला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 11 या आकड्यावरती. या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू मध्ये फक्त एकच धाव खर्च केलेली आहे सॅनिओनं. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. हो, यावेळी चांगला स्ट्रोक. कव्हर क्षेत्रामध्ये केलेत फिल्डर आहे तिथे प्रयत्न करतायत. चेंडूला स्टॉप केलाय. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. एका हाताने चेंडूला अगदी अडवलं आणि फक्त सिंगल मिळते आणि सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 12 या आकड्यावरती. 12 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता या मॅच मध्ये फ्रेंड्स 11 मीरा रोड संघ बॅटिंग करतोय. ओव्हर द विकेट. यावेळेस समोरच्या दिशेने सुरेख फटका. फिल्डर आहे तिथे डाऊन द बॉल. कॅच कंप्लीट. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये. फलंदाज बाद. तर जे दहीसर आपण कुठे जायचं नाहीये. यानंतर आपण लगेच सामना खेळवणार आहोत. इथे गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळते. सॅनिओचा आपण उल्लेख केला. जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये त्यांनी दाखवली. गॉडसन किकाच्या पहिल्या षटकामध्ये 10 धावा परंतु या षटकामध्ये धावा येत नाहीये. सॅनिओ जबरदस्त गोलंदाजी करतायत. आणखीन एक विकेट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांचे देखील संपलेला आहे आणि प्रथम फलंदाजी करत असताना फ्रेंड्स 11 मीरा रोड अर्थातच अब्बास भाई यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि या संघाने धावफलकावरती धावा आतापर्यंत केल्या आहेत त्या 12 धावा. काय जबरदस्त कमबॅक केला. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 10 धावा परंतु या षटकामध्ये 2च धावा खर्च केलेला आहे. अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली. सॅनिओच्या माध्यमातून टप्पा वलन गती याचा सुवर्ण मध्य त्यांनी आपल्या षटकामध्ये साधला आणि एकंदरीत विकेट देखील प्राप्त केल्या. यज्ञेश गोदावरीकर गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये खूप चांगलं कार्य करतात. खरं तर आयोजक देखील आहेत परंतु गुणलेखन देखील त्यांचं खूपच चांगलं पाहायला मिळतंय. अगदी इत्तंभूत माहिती आमच्यापर्यंत देत असताना या षटकामध्ये जर पाहिलं तर 2 विकेट प्राप्त केल्या आणि 2 धावा सॅनिओने खर्च केल्या. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती वॅलेरिन हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड विकेट. हो, यावेळेस चेंडूला स्लाइस केलाय. पॉइंटला फिल्डर आहे. पॉइंटच्या डोक्यावरून सुरेख फटका. बॉल सीमारेषेच्या बाहेर. सीमारेषा ओलांडतोय. बॉल सीमारेषा पार. येतोय चौकार. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. फलंदाजाच्या बॅट मधून चेंडूला स्लाइस केलं होतं. पॉइंटच्या डोक्यावरून अगदी सर्कलला भेदणारा फटका होता आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी गेलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 16 या आकड्यावरती. जुनेदच्या बॅट मधून हा फटका आला. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. हो, यावेळेस मोठा फटका. जुनेद ऑन फायर. आणखीन एक तडाखा. चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी 6वाला षटकार. साऱ्यांची उमेद साऱ्यांची होईश साऱ्यांचा बनलाय आधार. ज्याच्या मनात समाज हित सरांनी किनी दादार. ज्याच्या मनात समाज हित. काय जबरदस्त संगीत आपण ऐकतोय. रणजित दादा यांचं गुणगान गाणारं संगीत परंतु ऍक्शन रिप्ले पहा. काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. जुनेदच्या बॅट मधून खोला टाकला होता आणि तिथून चेंडूला फ्लिक केलाय. वाह, काय फटका सजवलाय. बॉटम हँडचा खूप छान वापर केला आणि सरळ चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे धाडला. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला जुनेदच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 22 या आकड्यावरती. गोलंदाज वॅलेरिन
आतापर्यंत 10 धावा त्याने 2 चेंडूवरती खर्च केल्या त्या मॅच मध्ये. राऊंड विकेट. हो यावेळेस खोलात टाकलाय, खोलवर टप्प्याला चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न केला, बॅटची आतली कट लागली, शॉट फाईन लेगला फिल्डर आहे तिथे, फक्त सिंगल मिळते आणि सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 23 या आकड्यावरती. सिंगल मिळाली जुनेदला. खरं तर हा चेंडू चांगला होता, फुल्लर लेनचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु बॅटची आतली कड लागली होती आणि तिथून सिंगल मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 23 या आकड्यावरती. 23 धावा तुम्ही पाहता. राऊंड विकेट. पुन्हा एकदा वॅलेरिन. यावेळेस जर पाहिला तर सुरुवातीला स्ट्रोक कंप्लीट केला. खरं तर वेगवान चेंडू होता, भन्नाट वेगानं हा चेंडू टाकला होता. राऊंड विकेटनं टप्पा पडल्यानंतर अँगल बनवला आणि तिथून चेंडू मात्र टर्न होतोय. इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 10 धावा, परंतु इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न वॅलेरिन देखील करतोय. चांगली तो गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो या मॅच मध्ये, परंतु एका बाजूला श्रीकांत मैदानावरती दाखल झालाय. यावेळी श्रीकांतच्या बॅट मधून देखील मोठा फटका. फिल्डर आहे परंतु त्याला बीट करून बॉल सीमारेषेच्या पलीकडे. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. बॉल सीमारेषा पार, येतोय षटकार. रणजित किनी दादा रे, ज्याच्या मनात समाज हित, असं रणजित किनी दादा रे, ज्याच्या मनात समाज हित, असं रणजित किनी दादा रे. थँक्यू. का जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि श्रीकांतच्या बॅट मधून षटकार आला. कमालीचा स्ट्रोक श्रीकांत शेट्टी. एक मोठं नाव आहे फ्रेंड्स 11 आणि त्याच्याच बॅट मधून षटकार या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज वॅलेरिन पुन्हा एकदा. हो यावेळेस लोअर फुटचा चेंडू होता, बिगिट करण्याचा जरूर प्रयत्न केला, फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथे चेंडू आलाय. डॉट. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे ती 29 या आकड्यावरती. 3 षटकांचा अक्षयजी इथे खेळ संपलाय आणि फलकावरती धावा जर पाहिल्या तर 29 धावा. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये भरपूर कमी धावा, परंतु वॅलेरिनच्या या षटकामध्ये धावा आल्यात कारण जुनेदनं जबरदस्त बॅटिंग केली आणि श्रीकांतच्या बॅट मधून देखील षटकार या मॅच मध्ये आला. अर्थातच 17 धावा अक्षयजी या मॅच मध्ये या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. आयोजकांच्या भूमिकेमध्ये जर पाहिलं तर स्वप्नील दिंडेकर देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि खरं तर सीमारेषेच्या पलीकडे गेलेले चेंडू आणण्याचं कार्य ते करतायत आणि खूप चांगली कामगिरी स्वप्नील दिंडेकर यांची देखील पाहायला मिळते आणि गौरव पोलाड यांची देखील आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील आभार या स्पर्धेच्या माध्यमातून आपण व्यक्त करतोय. षटक क्रमांक 4 पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती गॉडसन किका. सॅनिओ आलेला आहे कारण गॉडसन किकाच्या पहिल्या षटकामध्ये 10 धावा, परंतु इथे सॅनिओ या गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय आणि स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज जुनेद. हो यावेळेस पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 30 या आकड्यावरती. 30 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. खरं तर ऑप्शनच्या बाहेर चेंडू पिचिंग केल्या जातात, वाचण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु क्रिकेटमध्ये जर पाहिलं ना तर आक्रमण करावं लागतं आणि आक्रमण हेच बचावाचं तंत्र आहे आणि त्यात तंत्राचा आणि मंत्राचा वापर करावा लागेल. बॉलर बॅक ड्राईव्ह. वा काय फिल्डिंग स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. वा सॅन्यू अफलातून कामगिरी करतायत. मागील षटकामध्ये देखील त्यांनी इम्प्रेस केलं, याही षटकामध्ये इम्प्रेस करतायत. इथे देखील जर पाहिलं तर स्वतःच्या गोलंदाजीवरती खूप चांगली फिल्डिंग त्यांची पाहायला मिळते. हो यावेळेस लोअर फुलटा चेंडू, आणखीन एक चेंडू येतोय डॉट. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. टप्पा वलन गती याचा सुवर्ण मध्य सॅन्युओला सापडला आणि अगदी राजेशाही थाटामध्ये तो गोलंदाजी दाखवतोय या मॅच मध्ये. अप्रतिम गोलंदाजी सॅनिओची तुम्ही पाहताय. खरं तर कमबॅक करणारा षटक त्याचा देखील राहिलाय. ओव्हर द विकेट. जुनेदसाठी जुनेदच्या बॅट मधून मोठा फटका. बॉल सीमारेषा ओलांडेल का नाही. फिल्डर डाऊन द बॉल. आणखीन एक धक्का बसतोय फ्रेंड्स 11 मीरा रोडला. जुनेद बॅक टू द पॅव्हिलियन.
खऱ्या अर्थाने इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. श्रीकांत शेट्टी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून 6 धावा, परंतु नवीन फलंदाज राहुल मैदानावरती दाखल होतो या मॅच मध्ये. गोलंदाज तयार, बॉल इन ट्रॅक वरती सॅनियो ओव्हर द विकेट. यावेळेस पाहिलं तर ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सॅनियो. इथे जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी करण्याचा ते प्रयत्न करतायत. इथे चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने हा फटका खेळलाय. 4 धावा मिळाल्या फलंदाजाला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 35 या आकड्यावरती. 35 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. या मॅच मध्ये चांगला स्ट्रोक राहुलच्या बॅटमधून आलाय. सॅनियोच्या विरोधात हा स्ट्रोक पाहायला मिळाला. ओव्हर द विकेट सॅनियो. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. फुल टॉस बॉल इथे बिग हिट केलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे राहुलच्या बॅटमधून आणखीन एक धमाका. बॉल सीमारेषा पार येतोय षटकार. आणि या चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे पाठवले राहुलनं. जबरदस्त बॅटिंग राहुल करतायत. ओव्हर द विकेट सॅनियो. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस पहिला तर खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु सुरुवातीला स्ट्रोक कंप्लीट केला. वेगवान चेंडू पाहायला मिळाला. 4 षटकांचा इथे खेळ संपलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 41 या आकड्यावरती. इथे जर पाहिलं तर रिव्ह्यू घेतलेला आहे. अगदी या चेंडूवरती काय घडलंय. इथे रिव्ह्यू घेतलेला आहे. आमचे तिसरे पंच पाहणी करतील अगदी काय घडलंय या चेंडूवरती. आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा चेंडू आलाय डॉट. म्हणजे 4 षटकांचे ते खेळ संपलेला आहे आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 41 या आकड्यावरती. 41 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. फ्रेंड्स 11 मी करतोय. ज्यावेळेस पाहिला तर मोठा फटका केल्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. मिड विकेटला फिल्डर आहेत तिथे. सिंगल मिळते आणि सिंगलने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 42 या आकड्यावरती. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज अनिकेत स्लॉग वरचं षटक हाताळतोय. आतापर्यंत उतन संघाने या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे. कारण या मैदानावरती धावा येत आहेत, परंतु फ्रेंड्स 11 मीरा रोड संघाचे बॅटर संघर्ष करतायत. त्यांच्या बॅटमधून धावा येत नाहीये. अनिकेत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती राऊंड विकेट. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय राहुलच्या विरोधात. इथे आणखीन एक चांगला चेंडू धाव घेण्याचा इथे प्रयत्न राहुलने केलाय आणि ते धाबाच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय.
भारतीय जनता पार्टी आयोजित आशापुरा बॉयज व आर के एंटरप्राइजेस नायगाव कोलीवाडा चषक तुम्ही पाहताय। आज या स्पर्धेचा दुसरा दिवस एक लाजवाब क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना तुम्ही पाहताय। फ्रेंड्स 11 मीरा रोड विरुद्ध उत्तन या दोन संघामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना धावफलकावरती आतापर्यंत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 42 धावा फ्रेंड्स 11 मीरा रोड या संघाने बनवलेत। उत्तन संघाचं कौतुक करावं लागेल, काय जबरदस्त गोलंदाजी या मॅच मध्ये उत्तन संघाची पाहायला मिळते। सॅनिओनं भरपूर जास्त इम्प्रेस केलं, आपल्या षटकामध्ये भरपूर कमी धावा त्याने खर्च केल्या आणि विकेट देखील घेतल्या। हो, यावेळेस मात्र श्रीकांतच्या बॅट मधून मोठा फटका येतोय, बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे, साधा बॉलसाठी षटकार। गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती। हो, यावेळेस हेलिकॉप्टर समोरच्या दिशेने, वाह वाह वाह, कडक फटका पाहायला मिळतोय। श्रीकांतच्या बॅट मधून येतोय षटकार। बॅट मधून या मॅच मध्ये अनिकेतच्या विरोधात आक्रमण यावेळेस श्रीकांत शेट्टीने केलंय। अण्णा ऑन फायर, काय जबरदस्त बॅटिंग करतायत या मॅच मध्ये। संघाची धाव संख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 54 या आकड्यावरती। आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये। अनिकेत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, राऊंड विकेट श्रीकांतच्या विरोधात। हो, यावेळेस पहिला तर विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडूला ग्लान्स केलाय, शॉट फाईन लेगला फिल्डर आहे तिथे, सिंगल मिळते, सेकंडचा कॉल, सेकंड कंप्लीट होईल का? हो, झालेली आहे। चेंडूची फेकी खराब राहिली आणि ते 2 धावा श्रीकांतला मिळतील। संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती अब तक 56 या आकड्यावरती। 56 धावा धावफलकावरती आपण पाहतोय। सुरुवातीला खरं तर या मॅच मध्ये धावा येत नव्हत्या, परंतु या षटकामध्ये धावा येत आहेत। श्रीकांत शेट्टीच्या बॅट मधून जबरदस्त फटके पाहायला मिळत आहेत। भरपूर दिवसानंतर श्रीकांत शेट्टीला आपण मैदानावरती पाहतोय। फ्रेंड्स 11 मीरा रोड या संघामध्ये काही स्पर्धेमध्ये श्रीकांत शेट्टी दिसला नव्हता, परंतु आज खेळताना दिसतोय या मॅच मध्ये। हो, यावेळेस फुल टॉस बॉल, चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय। काऊ कॉर्नर फेस मध्ये मिड विकेटला फिल्डर आहे तिथे, सिंगलच मिळते। जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली, परंतु चेंडूची फेकी देखील जबरदस्त होती, फक्त सिंगलच मिळाली आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 57 या आकड्यावरती आणि 58 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये उत्तन संघाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते। प्रथम फलंदाजी करत असताना फ्रेंड्स 11 मीरा रोड संघ सुरुवातीला जर पाहिला तर धावा येत नव्हत्या, परंतु राहुलच्या बॅट मधून चांगल्या धावा, श्रीकांत शेट्टीने देखील भरपूर इम्प्रेस केलं, त्याच्याही बॅट धावा आल्या, तब्बल फलकावरती धावा जोडल्या गेल्या त्या 57 धावा आणि 58 धावांचा टार्गेट या मॅच मध्ये उत्तन बॉयज उत्तन या संघाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतं। सौरव सलामीला आले होते आणि त्यांच्या बॅट मधून धावा जर पाहिल्या तर 2 धावा आणि अकिबच्या बॅट मधून 6 धावा, जुनेदच्या बॅट मधून 7 चेंडूमध्ये 12 धावा, शादाब लवकर बाद झाले, त्यांच्या बॅट मधून फक्त 1च धाव। श्रीकांत शेट्टी काय कमालीची बॅटिंग केली, तब्बल 8 चेंडूचा त्याने सामना केला, 22 धावा त्याच्या बॅट मधून, राहुलच्या बॅट मधून 10 धावा या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या आणि एकंदरीत 57 धावा फलकावरती जोडल्या गेल्या आणि 58 धावांचं टार्गेट आपण पाहतो या मॅच मध्ये। जबरदस्त टेलिकास्ट टीसीपी लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं। गोलंदाजीचं देखील या ठिकाणी विवरण केलं जाईल। गॉडसन कीका पहिल्या षटकामध्ये त्यांनी 9 धावा खर्च केल्या, एक्स्ट्राच्या स्वरूपात देखील धाव खर्च केली होती, एकंदरीत 10 धावा त्या षटकामध्ये। तदनंतर सॅनिओ, वाह काय लाजवाब गोलंदाजी, 3 विकेट त्याने प्राप्त केल्या आणि 14 धावा त्यांनी आपल्या षटकामध्ये खर्च केल्या 2 षटकामध्ये। तदनंतर वॅलेरिन यांनी 17 धावा खर्च केल्या आणि अनिकेतच्या या षटकामध्ये तब्बल 16 धावा। जबरदस्त टेलिकास्ट टीसीपी लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही पाहताय।
एक अप्रतिम क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते। आदरणीय सन्माननीय महेशजी घुसेकर, बालकृष्ण दिंडेकर, दीपेशजी दिंडेकर, यज्ञेश गोदावरीकर आणि वकार तुर्किया आशापुरा बॉईज यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आणि खरं तर भारतीय जनता पार्टी आयोजित आशापुरा बॉईज आणि आरके एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून खूप चांगले योगदान या क्रीडा स्पर्धेसाठी आणि नाईक कोलीवाडा हा चषक 2025 तुम्ही पाहताय। दुसऱ्या डावासाठी दुसऱ्या सत्रासाठी आपल्याला जॉईंट होतील याच विभागातील एक जबरदस्त समालोचक अक्षयजी साटम सर आपल्याला जॉईंट होतील। हॅलो 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 थँक्यू निशांतजी पाटील ज्यांचा आवाज आपण ऐकतात। सुंदर ही स्पर्धा, भरपूर मेहनत आहे आमच्या आयोजकांची। कमी दिवसात, कमी काळात, कमी वेळेत ही सर्व स्पर्धा ऑर्गनाइज केले, म्हणून आयोजकांचं कौतुक। भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आशापुरा बॉईज व आरके एंटरप्राइजेस आयोजित भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा नायगाव कोटवाडा 2025 आणि सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत। उपस्थित पाहुणे, सर्व खेळाडू, सर्व आयोजक आणि सर्व प्रेक्षक जे मॅचचा आनंद घेत आहेत त्या सर्वांचं करूया आशापुरा बॉईज यांच्या वतीने सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत। पहिली इनिंग आपण पाहिली तर एका साइडने श्रीकांतचा जलवा आपण पाहिला, जबरदस्त बॅटिंग आणि एकंदरीत टोटल जर विचार केला ना ऑन स्क्रीन वरती 30 बॉल मध्ये पाहिजेत 58 धावा। टीसीपी लाईव्ह क्लॅरिटी का बिग बॉस, अप्रतिम क्लॅरिटी। आणि त्यानंतर आमचे दोन्ही कॅमेरामॅन शुभम सुर्वे, निलेश अरविंदेकर। साइड अँगलला आपण बघतोय निलेशजी अरविंदेकर। पूर्वीपासून पाहिलं तर टीसीपीचे एक वेगळं नातं आहेत आणि चांगले ग्रेट कॅमेरा वर्क सध्या ते करतायत। शुभम सुर्वे मोठमोठ्या स्पर्धांचा अनुभव आहे आणि एक जबरदस्त कॅमेरामॅन म्हणून त्यांची ख्याती आहे, त्यांचंही करूया हार्दिक स्वागत। टीसीपीचे अपडेटर मयूर म्हात्रे, जबरदस्त सर्व अपडेट त्यांच्या वतीने आणि प्रोप्रायटर महेंद्र भगत या आमची टीसीपीची टीम। 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये, जितेश आणि एका साईडला नवीन। पंच इशारा करतात गेम ऑन। देऊया दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा। पहिला बॉल, पहिल्या बॉल वरती जर विचार केला तर एकच धाव, एकही धाव नाही, निर्धाव चेंडू। तीन चेंडू आणि आतापर्यंत जर जबरदस्त गोलंदाजी रोहितच्या माध्यमातून। टार्गेट आहे एकंदरीत 57 या धावसंख्येचा। यज्ञेश गोदावरीकर, भरपूर मेहनत आहे त्यांची। दीपेश दिंडेकर यांच्या खांद्याला खांदा लावून नेहमीच चांगलं सहकार्य त्यांचं पाहिलं आपण। इथे पाहिलं जातो ना इम्पॅक्ट, चेंडू पिचिंग कुठे झालाय, हाईट आहे की नाही, या सर्व गोष्टीचं निरीक्षण केलं जाते। म्हणूनच रुपेश मेस्त्री सर आपल्याला पाहायला मिळतात। मुंबई नगरीतील एक जबरदस्त अंपायर सुमित डेकले यांचे क्लासमेट। त्यानंतर महेश मकवाना, टेनिस विश्वातील एक नामचिन्ह खेळाडू। ओपन खुल्या गटातून अनेक स्पर्धा ज्याने गाजवल्यात ते पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात।
इनसाइड आउट करून फटका खेळायचा होता आणि शोधून काढले मिड ऑफ रिझनला. चांगला झेल कॅरी केलाय. पहिला विकेट 5व्या बॉलवरती. डीजे भाई आमचे जबरदस्त संगीत पेश करतात. अप्रतिम साऊंड सिस्टम प्रेक्षकांपर्यंत सर्व अपडेट या साऊंड सिस्टम मुळे येते आणि इकडच्या सर्व मॅचेस नेहमी कव्हर करत असतात. राजावलीला होणाऱ्या खासदार चषकामध्ये देखील हा डीजे तुम्हाला वाजताना दिसेल. आणि दीपेश दिंडेकर यांचं सुंदर आयोजन नियोजन. मला वाटतं उद्याच्या दिवशी एक वेगळी ड्रेसिंग असणार आहे त्यांची. उद्या गोल्डन मॅनच्या भूमिकेमध्ये दीपेश दिंडेकर यांना आपण पाहणार आहोत. एक वेगळा सूट त्यांचा असणार आहे ही माहिती आली आमच्यापर्यंत. आणि बालकृष्ण दिंडेकर साहेबांना देखील एका वेगळ्या लुक मध्ये आपण पाहणार आहोत. शेवटचा बॉल पहिल्या ओव्हरचा. बॅटर व्हॅलेरिनाला एक जबरदस्त फटका खेळण्याकरता ओळखला जातो, परंतु हा चेंडू देखील डॉट. पहिल्या ओव्हर मध्ये काय घडते? 1 ओव्हर 1 रन 1 विकेट 1-1 आणि 1चा हा को इन्सिडेंट आकडा येतोय. देऊया डीजेला संधी. बालकृष्ण दिंडेकर साहेबांना कालपासून आपण पाहतो उद्घाटन सोहळा प्रसंगी आणि आतापर्यंत आणि उद्यापर्यंत या संपूर्ण स्पर्धेला विशेष सहकार्य त्यांच्या वतीने. त्यानंतर दीपेश दिंडेकर वन मॅन आर्मी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. भरपूर मेहनत त्यांची आणि त्यांना सपोज यज्ञेश गोदावरीकर एक दोस्तीतील दुनियातील हे दोघं कट्टर मित्र आहेत. वकार तुर्किया ज्यांनी नेहमीच सहकार्य केले. मग पूर्वी जर पाहिलं वकार तुर्किया तर ओपनचे स्पर्धा या नायगाव पंचकृषी मध्ये कोणी आणले असेल ना कोळीवाड्यामध्ये तर वकार तुर्किया आणि भरपूर सपोर्ट जे काय हवं ते दिले या स्पर्धेला. दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती मिड विकेटला फिल्डर होता. या क्षणाला मात्र झेल धरती मातेला दान झालाय आणि बॅटरला एक जीवनदान. आणि अशा पुऱ्या बॉईजचं हे सुंदर आयोजन नियोजन आपण पाहतोय. बॉलिंग मार्क वरती आलाय षटक क्रमांक 2. आणि कोण विसरेल आरके दादांना. इथे मात्र हवेत चेंडू खेळण्याच्या नादामध्ये सॉफ्ट डिसमिसल. विकेट डाऊन. एकच वादा आरके दादा आणि आरके दादांनी भरपूर सहकार्य या स्पर्धेला केलंय. म्हणून रणजित दादा केनी मला वाटते उद्याच्या दिवसात तरी हजेरी असेल त्यांची. कदाचित आज दुपार नंतर देखील आपल्याला पाहायला मिळतील. सध्या मोठा पदभार आहे त्यांच्या खांद्यावरती आणि
वसई विरार जिल्हा उपाध्यक्ष म्हणून हा मोठा पदभार ते निभावत आहेत. चांगली समाजसेवा त्यांच्या वतीने केले जाते. अनेक कामं, नुकताच रेल्वेची कामं देखील आपण पाहिली. आणि या स्पर्धेकरता प्रथम पारितोषिक त्यांच्याकडून आलंय आणि त्यांचं नाव घेतल्या घेतल्या स्वॅगचे स्वागत आल्या आल्या केलंय बॅटरने. षटकार अनिकेतच्या बॅट मधून येतोय. कल्पेश पाटील राजावळी युवा समाजसेवक आणि नक्कीच मैत्री चषकाचे प्रणेते, खासदार चषकाचे प्रणेते, पण ज्यांच्याकडे पाहिलं जाते भरपूर सपोर्ट आहे या स्पर्धेला. आणि त्यांचं नाव घेतलं पुन्हा एकदा बिग हिट, बिग ब्लास्ट, आउट ऑफ द पार्क, आणखीन एक धूमधडाका सिक्सर. तुर्किया आता मात्र पारितोषिक लावतायत. आणखीन एक मारा, 1000 रुपये घेऊन जा. बघा काही जण पारितोषिक लावतात 3 षटकार मारा 1000, पण इथे 2 आल्यानंतर सांगितले वकार तुर्किया यांनी की आणखीन एक मारा आणि 1000 रुपये घेऊन जा. कोण सांगते तर वकार तुर्किया. पेशाने चांगले उद्योजक आहेत. नेहमीच मुंबई नगरीमध्ये त्यांचा हा व्यवसाय चालू असतो. आणि एकंदरीत इकडे जेवढ्या स्पर्धा होतात ना, खास करून आशापुरा बॉईज यांच्या स्पर्धेला नेहमीच सहकार्य लाभलंय. काय तिसरा येईल, स्लॉग हिट करायचा होता, आडव्या बॅटचा वापर करायचा होता, परंतु आव्हान तोकडं पडलं. चांगला फटका होता, पॉवर जनरेट झाली नाही आणि एकच धाव येईल. एका धावेने धावफलक वेगाने पुढे येत आहे. 15च्या घरामध्ये 2 विकेट. उत्तन बॉईज उत्तन जुना जाणता संघ आहे आणि एक चांगला संघ, अनेक टुर्नामेंट गाजवणारा संघ आहे. KB11 मीरा रोड एक त्याच ताकदीचा संघ आहे आणि सहजरित्या हार मानणार नाही. या अगोदर KB ला पाहिलंय फ्रेंड्स 11 मीरा रोड संघ आपण बघतोय. अब्बास यांचा संघ इथे मात्र एक धाव येते. ही एक धाव नेमकी बॅटची हलकासा स्पर्श झाला होता आणि तेच आपण पाहिलं तर एक धाव. एका धावेने धावफलक पुढे येईल. 16च्या घरामध्ये पॉवर प्ले मध्ये मी म्हणेन पॉवरफुल गोलंदाजी झाले. धावा कमी आल्यात. येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये पाहिजे आहेत 42 धावा. ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता 18 बॉल 42चं आव्हान. आणि बघू शकता फ्रेंड्स 11 मीरा रोड त्यानंतर उत्तम दोन्ही टीमला लोगो देखील आपल्याला पाहायला मिळतं TCP लाईव्हच्या माध्यमातून. द सिनेमॅटिक क्यू पिक्चर आणि प्रोप्रायटर महेंद्र भगत. सर्व अपडेट क्लॅरिटी का बिग बॉस युट्यूबला गेल्यानंतर TCP लाईव्हला सबस्क्राईब करा आणि येणारे सर्व अपडेट या स्पर्धेचं तुमच्यापर्यंत येईल. काय क्लॅरिटी पाहायला मिळते म्हणून दोन्ही कॅमेरामॅनचं देखील कौतुक करा. आतापर्यंत जेवढे रिव्ह्यू घेतलेत ना तेवढे सक्सेसफुल राहिले आणि ते गेल्यात कोणत्या बाजूने तर पंचांच्या बाजूने, म्हणजे चांगली अंपायरिंग देखील राहिले एकंदरीत या स्पर्धेमध्ये. बॉलिंग मार्क वरती आलाय षटक क्रमांक 3. रोहितला आणलं जातंय. चांगली गोलंदाजी केली होती. पहिल्या ओव्हर मध्ये इम्पॅक्ट टाकला होता, इम्प्रेस केलं होतं आणि जबरदस्त 1 रन देत 1 विकेट घेतला होता. स्ट्राईकला आपण बघतो जितेश, जुनं नाव आहे आणि नेहमीच मोठमोठा स्पर्धा खेळलाय, गाजवणारा खेळाडू आहे. परंतु इथे काय घडतंय, ज्यावेळी रोहित येईल ना त्याचा एकच इरादा आहे, स्टंप वरती चेंडू हिट. नावातच आहे हिट, असा हिटमॅन रोहित. जबरदस्त गोलंदाजी, पहिल्याच बॉल वरती दांडी गुल. वसीम खान साहेबांचं आगमन झालंय. वेलकम वसीम जी, आपका तह दिल से स्वागत है. नायगाव कोलीवाडा ट्रॉफी त्यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य या स्पर्धेकरता प्रत्येकाने दिलेले योगदान उल्लेख करणं गरजेचं आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये आलाय
मिस्टर गॉडसन किका. टेनिस विश्वातील एक नामचिन्ह खेळाडू. अनेक ओपनच्या स्पर्धा देखील खेळल्या जातात. जुना खेळाडू आहे, अनुभवी आहे. आणि गॉडसन किका आपण पाहिलं तर मोठमोठ्या संघामध्ये याची वर्णी लागली जाते. TDPL मध्ये देखील आपण पाहिले होते या खेळाडूला. 2 षटकार सलग ठोकले होते. आज तो खेळाडू आणि त्यांचा संघ रनरअप राहिला होता. आल्या आल्या मोठा फटका खेळायचं होतं. आता मी म्हणेन नाव मोठं आणि झालं लक्षण खोटं. सौरभनी चांगला झेल कॅरी केलाय. गॉडसन जसा आला ना गोल्डन डक वरती परतावा लागेल. अनिकेतने चांगला झेल कॅरी केलाय. विकेट डाऊन. रोहित या गोलंदाजाच्या नावावर एक हॅट्रिक आहे जी मागील मॅच मध्ये. आणि हा देखील रोहित आता आलाय हॅट्रिक वरती. म्हणजे रोहित नावाचे जे गोलंदाज येत आहेत ते हॅट्रिक वरती जास्त पाहायला मिळते. स्टंप वरती हिट करतायत आणि बॅटरला चंबूचा रस्ता दाखवला जातोय. रोहित आलाय हॅट्रिक वरती. काय या स्पर्धेतली दुसरी हॅट्रिक त्याच्या नावावर जाईल का? रोहित ही इज ऑन अ हॅट्रिक. बघूया हॅट्रिक होईल का? बॉनी आलाय. हॅट्रिकची संधी रोहितने हॅट्रिक अगोदर घेतली होती आणि यावेळी मात्र कॅच सुटलाय. कव्हरला फिल्डर होता. प्रत्येक गोलंदाजाची ख्वाहिश असते, इच्छा असते की आपल्या कारकिर्दीमध्ये मोठ्या स्पर्धेमध्ये एखादी हॅट्रिक व्हावी. फिल्डरने सपोर्ट दिला असता तर कदाचित होऊ शकला असतं. परंतु क्रिकेटमध्ये जर त्याला थारा नाही, कॅच सुटल्यानंतर एक धाव येईल. एका धावेने 17 धावा. जेव्हा जेव्हा या ग्राउंड वरती कॅच सुटलाय तेव्हा तेव्हा आक्रमण झालंय. बॉनी मुंबईकरला एक संधी मिळाली. अपील केले इम्पॅक्ट इन लाईन, विकेट हिटिंग आणि फ्लम LBW विकेट. कोणताही पंचांकडे क्वेश्चन मार्क नव्हता. सरळ सापडला यष्टांच्या. वन ऑफ द ग्रेट अंपायर रुपेश मेस्त्री सर इशारा करतायत फ्लम LBW. मला वाटतं दीपेश दिंडेकर यांच्याकरता हे सॉन्ग डेडिकेट केलं होतं. कारण की या स्पर्धेनंतर त्यांचा उल्लेख जिथे आम्ही असू ना तिथे होणार. कारण की नेहमीच आपण पाहतो ही स्पर्धा. आणि नक्कीच अगोदरच निशांत पाटील आणि आम्हाला त्यांनी रिझर्व बुक करून ठेवलं होतं. म्हणून त्यांचा आभार. इतकं प्रेम तुम्ही देताय. आणखीन एक डॉट बॉल. चांगला बॉल. काय गोलंदाजी राहिलाय. रोहित नावाप्रमाणे काम केलंय. ॲस्टलने बॅटर आलाय. सध्या तरी स्ट्राईक वरती निराश आहे. 13 बॉल 41 ची गरज. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर पांजू संघ होता आणि 14 बॉल 42 ची मॅच होती. तिथून जी बॅटिंग राहिली ना, काही अफलातून इनिंगला बिल्ड केलं होतं योगेश होळीकर आणि लक्ष्मण. डाऊन द लेग साइड पाहिलं, निहाळलं आणि त्यानंतर वेट अँड वॉच केलं. व्हाईट बॉलचा सिग्नल. एक्स्ट्रा धावेने धावपळत पुढे येईल. टोटल धावसंख्या आहे 18 धावा. 5 गडी बाद. 2.5 चेंडू. काल वुमन IPL देखील आपण पाहिलं तर तिथे मुंबईने बाजी मारली. काय जबरदस्त मॅच राहिला होता. RCB संघ असं वाटलं की जिंकेल, परंतु
त्या ठिकाणी मुंबई वुमेन्सनेच बाजी मारली. शेवटपर्यंत मॅच गेला होता. शेवटच्या ओव्हरमध्ये 6-6ची गरज होती. अजून एक चांगला बॉल, फुलर लेनचा चेंडू होता आणि इथे मात्र हा चेंडू निर्धाव. प्रत्येक टीमला या ठिकाणी आयोजकांच्या वतीने एक रिव्ह्यू आहे. तो रिव्ह्यू कशा प्रकारचा असेल तर बिमर चेंडू आणि त्यानंतर वाईड करता, बाकी LBW इतर गोष्टींसाठी रिव्ह्यू नसेल आणि पंचांकरता अनलिमिटेड रिव्ह्यू आहे. त्यांना पाहिजे तेव्हा ते घेऊ शकतात. जाऊया डीजे कडे, ऐकूया सुंदर संगीत. येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये पाहिजे आहेत 40 धावा. 40 देखील या गोलंदाजच्या नावावर आहे जुचंद्र नगरी मध्ये. आणि काय गोलंदाजी राहिले अश्विनची, नेहमीच कन्सिस्टन्सी आहे. कॅप्टन कुल, बघूया कशी गोलंदाजी करेल. बॉनी आहे जुना जाणता खेळाडू, अनेक षटकार ज्याने ठोकल्यात अशा सिच्युएशन मध्ये बॉनी मुंबईकर. फटका फसलाय, समोर व्ही शेप मध्ये खेळायचं होतं आणि सौरवचा स्ट्रगलिंग राहिलं होतं. एकच धाव येईल सध्याच्या घडीला, सिंगल वरती सॅटिस्फाईड. एका धावेने धाव पळत पुढे येईल. टोटल धाव संख्या आहे 19. 11 बॉल 39 ची गरज. माल्या साहेब देखील आज चांगली कॉमेंट्री करतात, एंटरटेन करतायत आणि लवकरच त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत येईल. एक चांगले बिझनेसमन आहेत आणि तेवढे चांगले कॉमेंटेटर देखील. यावेळी मात्र आडव्या बॅटचा वापर, चेंडू करते हवाई सफर, षटकार. ऍक्शन रिप्ले, राऊंड विकेटने चेंडू टाकला होता आणि इथे मात्र स्लॉट मध्ये चेंडू दिला. पुढचा फटका सक्सेसफुल राहिलाय. 6 धावेने धाव पळत वेगाने पुढे येईल. एस्टलच्या बॅट मधून येतोय मच निडेड हवा हवासा षटकार. 10 बॉल 33 ची गरज. काउंटडाऊनला आता सुरुवात झाले आणि इथून जर पाहिलं ना तर 10 बॉल मध्ये पाहिजे आहेत 33 धावा. 25 वरती 5 विकेट, काम 25. हे पर्व देखील आपण बघतोय 2025 च शानदार आयोजन, नियोजन, दिमागदार, धमाकेदार हे आयोजन. पुढचा बॉल, पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता, मिस टायमिंग आहे. उलट दिशेने गोलंदाज धावते 1-2 आणि त्यानंतर काय झेल घेतलाय. अप्रतिम कॅच, कॅच ऑफ द मॅच, विकेट डाऊन. बॉल आणि 33 ची गरज. आमचे पाहुणे आले, त्यांचं हार्दिक स्वागत. वेलकम मनमीत जी.
मनमित राऊत एक डॅशिंग पर्सनॅलिटी आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती करेन की आपण आमच्या VIP डाईस वर येऊन स्थानापन्न व्हायचंय. वेलकम मनमित राऊत, आपलं हार्दिक स्वागत. 9 मध्ये पाहिजे 33 धावा. सुनील आलाय बॅटिंग मार्क वरती. सुनील आलाय आणि सुनीलच्या बॅट मधून हवाई सफर. मिड विकेटचा फिल्डर आहे. डाऊन दी बॉल चांगला जेल कॅरी केलाय. आणखीन एक विकेट. अश्विन देखील आलाय बॉलिंग मार्क वरती. हॅट्रिक वर आलाय अश्विन. रॅमसन आलाय मैदानाच्या आतमध्ये. उत्तर संघ म्हटलं तर एक वेगळी नावं नेहमीच पाहिलेत आणि त्या प्रकारची बॅटिंग त्या धाकटीचा संघ आहे म्हणूनच त्या प्रकारचा खेळ राहिलाय. परंतु आता 8 मध्ये 33 आव्हान कठीण झालंय. अशक्य नाही. अशक्य अशा गोष्टी शक्य करणे रॅमसनची ओळख आहे. बघूया रॅमसन कशा प्रकारे बॅटिंग करेल. ड्राइव्ह केला इनसाइड आउट ऑन द ऑफ. चांगला फटका खेळलाय. एकच धाव. मिड ऑफ वरून चेंडू जाईल लॉंग ऑफला. एका धाव्याने धाव पळत पुढे येईल. टोटल धावसंख्या आहे ना ती मात्र 26 धावा. 7 गडी बाद. 7 बॉल मध्ये 32 ची गरज. चांगला अपडेट यज्ञेश गोदावरीकर आमच्यापर्यंत देत आहेत. पायावरती होता. डाऊन द लेग असंच पाहायला मिळते. इम्पॅक्ट आणि म्हणूनच एक धाव तरी लेग बाईटची. एका धावेने धाव पळत पुढे येईल. या ओव्हर मध्ये जर विचार केला तर चांगली गोलंदाजी राहिलाय. टोटल धावसंख्या आहे 27 धावा आणि इथून जर विचार केला ना तर धावसंख्येची गरज आहे 6 मध्ये 31 धावा. फ्रेंड्स 11 मीरा रोड वर्सेस उत्तन बॉयज. उत्तन हा मॅच आपण बघतोय. प्रथम बॅटिंग केली होती फ्रेंड्स 11 मीरा रोड संघाने आणि टार्गेट 57 धावसंख्येचं सेट केलंय. 6 बॉल मध्ये पाहिजे आहेत 31 धावा उत्तम टीमला. सत्तावीस धावा 7 गडी बाद आणि पुढच्या वर्षीचं आयोजन एक वेगळं असणार आहे. त्याची चर्चा उद्याच्या दिवसामध्ये होईल. पुढच्या वर्षी नेमका आयोजन कसा असेल, किती लाखाची स्पर्धा असेल आणि नक्कीच ओपन गट असेल की कसं आयोजन असेल, नाईट असेल की डे. यज्ञेश गोदावरीकर आणि दीपेश दिंडेकरांनी वकार तुर्किया या त्रिमूर्तींच्या नेतृत्वाखाली आपण पाहणार आहोत भव्य दिव्य नेक्स्ट इयर कमिंग सून मोठी स्पर्धा. पहिला बॉल पहिला वार आणि आता दाखवून दिलंय बॉनी मुंबईकरने. आम्ही आव्हान स्वीकारतोय. षटकार. .440 का झटका आणि तसाच झटका लागलाय सध्या गोलंदाजाला. धीरजच्या पहिल्याच बॉल वरती पहिला वार केलाय. षटकार आलाय 33 वरती 7 गडी बाद. 5 बॉल 25 ची गरज. पुन्हा एकदा बॅक टू बॅक आणखीन एक स्टँड अँड डिलिव्हर. बॉनी मुंबईकर फायर शॉट सिक्सर.
धावसंख्येची गरज. कोण म्हणते मॅच संपलाय? बॉनी मुंबईकर आहे आणि मुंबईची हवा सध्या दाखवतोय या मैदानावरती. उत्तन बॉईज संघ खेळतोय आणि बॉनी मुंबईकर जणू काही खेळपट्टी आता त्याच्या प्रेमात पडले. काल यतीन पाटीलला पाहिलं, 6 बॉल 24 आणि काय बॅटिंग केली. मॅग्निफिशंट स्ट्रोक त्याच्या बॅट मधून पाहिले होते. तसंच आता बॉनी मुंबईकर कधी हार न मानणारा खेळाडू आहे. जिथपर्यंत तो मैदानावरती आहे तिथपर्यंत ती जिद्द त्याच्या बॅट मधून नेहमीच पाहायला मिळते. म्हणून क्रिकेट हा असा खेळ आहे, जिद्दीने लढा. रिझल्ट काही असू दे, हार कधी मानू नका. आणि तेच पाहिले आपण. 6 बॉल 31चं आव्हान, 4 बॉल 19 ही मॅचची स्थिती आहे. 4-19 बॉनी मुंबईकर करता पुढचा बॉल. काय सलगचा 3रा षटकार येईल? अजून प्रेक्षकांची ऊर्जा वाढेल हा प्रश्नचिन्ह आहे. बॉनी मुंबईकर करता पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर चेंडूला फेकून दिले सरळ स्क्वेअर लेग पट्ट्याच्या बाहेर. ही आहे ताकद, ही आहे नजाकत. बॉनी मुंबईकर नाम तो सुना होगा. षटकार. बॉनी मुंबईकर 3-13 हा आकडा आलाय. 3-13 कोणाचे वाचतील मैदानाच्या आतमध्ये? काय बॅटिंग केले. म्हणून मी म्हटलं या खेळपट्टीवरती एखाद्या गोलंदाजाला जर 6 षटकार लागला ना तर खच्चीकरण करू नका, कारण की हवा वाहता आहे तिथे मनोबल तुटता कामा नये. आणि जर चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी राहिली तर इथे बॉल विकेट डॉट देखील होऊ शकतो. 6-24 झाल्या तर 6-31चा प्रश्न पडलाय. 3-13 गरज आहे. 3-14 झाल्यात काल, आज 3-13. काय मॅच पाहायला मिळते, जबरदस्त मॅच. जेव्हा जेव्हा असं वाटते की उत्तम संघ या स्पर्धेतून आव्हान तोकडा झालंय तेव्हा तेव्हा बॉनी मुंबईकर फायर शो करतोय आणि काय बॅटिंग केलंय. हवासा वाटणारा मच निडेड षटकार ठोकलाय आणि अजून मॅच मध्ये बनून राहिलंय. 3 बॉल 13 गरज. बॉनी मुंबईकर 3 सलगचे षटकार ठोकलेत. काही चौथा येईल की गोलंदाज आता कमबॅक करेल. बॉलिंग मार्क वरती धीरज. यावेळी पाहिलं गेलं हा बॉल नेमका घडतंय काय? काय बॉनी नॉन स्ट्राईकला जाणं गरजेचं होतं का? स्ट्राईक वर येईल की नाही? इथे काय घडलंय? चुकीचा फील्ड वर्क. स्टंपला बॉल लावला, बेल्स डाऊन झाल्या आणि त्यानंतर पंचांकडून इशारा काय असेल ना, हा महत्वाचा आहे. या नेमक्या 2 धावा असतील कशा प्रकारच्या? काय लेग बाईटच्या आहेत, काय बाईटच्या आहेत, किंवा इतर काही काहूर मनामध्ये आहेत? बघूया. 2 धावा तर आहेत. धावून तर 2 धावा आहेत कंप्लीट, परंतु या बाईटच्या 2 धावा आहेत मला वाटते. यस, पंचांनी इशारा केलाय की यस लेग बाईटच्या आहेत. शरीराचा संपर्क झाला होता म्हणूनच या 2 धावा येणं महत्वाच्या आहेत. आणि आता 2 बॉल 11 गरज. हा बॉल देखील जर विचार केला बॉनी स्वतःला कोसत असेल, हा देखील आडव्या बॅटने खेळला असता तर मॅच बनला असता. 2 बॉल 11 गरज. पुढचा बॉल या मॅचचा टर्निंग पॉइंट बॉल. या बॉल वरती शेवटचा बॉल निर्भर आहे. 2-11 गरज. बॉनी मुंबईने इनसाइड आउट करून खेळलाय. 1 धाव आणि पाहता सरळ चेंडू चौकारा करता निघून जातोय. 4 धावा. 1 बॉल 7 पाहिजेत कंपल्सरी. हे नियम आहेत या स्पर्धेचे. काय मॅच बनलाय, जबरदस्त मॅच पाहायला मिळतोय. पैसा वसूल मॅच, नेल बाइटिंग मॅच. प्रेक्षकांकरता ही चांगली मेजवानी आहे. हीच खासियत राहिली आशापुऱ्या बॉईजची. जी स्पर्धा आहे नायगाव कोळीवाडा चषक, प्रत्येक मॅच रफ अँड टफ, शेवटच्या बॉल पर्यंत मॅच. 1 बॉल 7
इथे तो एकच गाणं आठवतंय, गलती से मिस्टेक होता कामा नये गोलंदाजाकडून, आणि ती जर झाली ना तर बॉनी मुंबईकर हा बॉल सोडणार नाही. 1-7 कंपल्सरी. आणि मी म्हटलंय की गलती से मिस्टेक होता कामा नये, वाईट बॉल आलाय तेच गाणं वाजते मैदानाच्या आतमध्ये. प्रेशर पाहू शकता गोलंदाजावरती, ऑन स्क्रीन त्याला दाखवलं जाते. 1 बॉल 6ची गरज, गोल्डन सिक्सर येईल का हा प्रश्नचिन्ह. आणि जर षटकार आला वकार तुर्किया यांच्याकडून 2000, क्या बात आहे, काय मॅच बनलाय, अप्रतिम मॅच. असं वाटलं देखील नव्हतं 6 बॉल 31चा मॅच 1 बॉल 6 वरती जाईल. गोलंदाज धीरजला सौरव धीर देतोय की कशा प्रकारचा चेंडू टाकायचा आहे, परंतु बॉनी मुंबईकर एकच वादा बॉनी दादा आणि त्याचा इरादा षटकार ठोकण्याचा. कालपासून मॅच झाले ना 2 बॉल 2, 1 बॉल 2, 1 बॉल 2, 1 बॉल 6. म्हणून ही स्पर्धा आहे ना पुन्हा पुन्हा पहा. काय हे आयोजन राहिलंय. नायगाव कोळीवाडा चषक, RK एंटरप्राइजेस, आशापुरा बॉईज यांनी घेतलेली मेहनत या करता आहे. अशा प्रकारचा मॅच तुम्हाला पाहण्यास नक्कीच भाग पाडतो. प्रेक्षकांना जे हवंय ना ते मिळतंय या मॅच मध्ये. कोणी भाकीत केलं नव्हतं. 6 बॉल 31 धावा 1 बॉल 6 वरती येते. मॅचचा रिझल्ट काही असू दे, उत्तम संघाने जिद्दीने लढले. बॉनी मुंबईकरने मन बनवलंय, मन सेट केलंय आणि आता 1 बॉल 6चा मॅच. अप्रतिम मैच। फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, रख खुद पे यकीन फिर देख आगे होता है क्या। स्वतःवरती विश्वास गोलंदाजाला देखील ठेवावा लागेल आणि बॅटरने तर विश्वास दाखवलाय। बॉनी मुंबईकर आज जर मॅच जिंकवला ना तर आपल्या कारकिर्दीतला सर्वोत्कृष्ट बॅटिंग त्याची पाहायला मिळेल। देऊया ऑल द बेस्ट दोन्ही टीमला। 1-6 लोअर फुलटॉस बॉल, या बॉल वरती चेंडू डॉट झालाय, पण जाता जाता बॉनी मुंबईकर करता टाळ्या झाल्या पाहिजे। काय मॅच खेळलाय, वाघाप्रमाणे दहाडलाय आणि परंतु शेवटच्या बॉल वरती कमी पडलाय। होता असं क्रिकेटमध्ये, परंतु मॅच विनर आहे बॉनी मुंबईकर आणि गोलंदाजचं कौतुक, कारण की शेवटचा बॉल जो ठेवला ना लोअर फुलटॉस बॉल क्रिकेटचा घातक बॉल आहे। कमीत कमी वेळा षटकार, जास्तीत जास्त वेळा रिझल्ट गोलंदाजच्या बाजूने आणि या मॅचचा रिझल्ट जर विचार केला तर कॉंग्रॅच्युलेशन, मॅच जिंकलाय फ्रेंड्स 11 मीरा रोड। अवघ्या 5 धावेने हा मॅच जिंकलाय, कॉंग्रॅच्युलेशन।